सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक असून मिथुन राशीमध्ये असलेला चंद्र तुमच्यासमोर अनेक जबाबदाऱ्या उभ्या करणार आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, जबाबदारीत वाढच होईल. तुमच्या राशीमध्ये मंगळ हा सक्रिय आणि क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह असल्यामुळे कामाचं व्यवस्थापन तुम्ही अगदी योग्य प्रकारे कराल. नियोजन आणि व्यवस्थापन या संदर्भामध्ये तुमचं सर्वत्र कौतुक होईल. सर्वांच्या अपेक्षांवरती उतरण्याची तुमची सवय आजही तुम्हाला यश मिळवून देणार आहे. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज खर्च वाढवणारा दिवस आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानामध्ये असल्यामुळे खर्चाचं प्रमाण वाढू शकतं. परंतु काळजी करू नका, यामुळे काही शुभ परिणाम देखील तुम्हाला पाहायला मिळतील. राजकीय किंवा स्पर्धात्मक क्षेत्रातील प्रतिस्पर्धी तुमच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा तुम्ही सावध राहा आणि जे काही काम कराल त्यावरती बारीक लक्ष ठेवा. तुमची वाटचाल प्रगती आणि यशाच्या दिशेनं होणार आहे. परंतु नवीन काम सुरू करण्याची घाई बिलकुल करू नका. दिवसभराची कामं संपली की सगळा वेळ कुटुंबियांसोबत तुम्ही व्यतीत करणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध 10व्या कर्मस्थानामध्ये मंगळासोबत असल्यामुळे व्यवसायामध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. जिथे जास्त बुद्धीचा वापर होतो त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी देखील मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. तुम्ही जे काही काम हाती घेणार आहात त्यातून तुम्हाला लाभ मिळणार असून नशिबाची साथ देखील मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. शुभ कार्यांमध्ये तुमची आज आवड वाढेल. तुम्ही घेतलेले निर्णय हे पुढे फायदेशीर ठरतील. मुलांच्या विवाहाचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्याबाबत सकारात्मक प्रस्ताव येतील. मुलांच्या विवाहातील अडथळे आज दूर होण्याची दाट शक्यता आहे. तुमचा जनसंपर्क दांडगा राहील. तुमच्या प्रेमळ स्वभाव आणि इतरांना मदत करण्याची वृत्ती यामुळे तुमच्या जनसंपर्कामध्ये भर पडेल. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा सिंह राशीमध्ये असल्यामुळे ज्युनियर्सकडनं तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे थोडं सावध राहा. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. विरोधकांचं कट कारस्थान तुमच्या अगेन्स्ट निष्फळ ठरणार आहे. तुम्ही वेगानं काम कराल आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. तुमच्या सुखसुविधांवरती तुम्ही खर्च करणार आहात, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. शिवाय घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी राहील. नातेसंबंधांचा विचार केला तर बराच काळ चालू असलेली कटुता परस्पर समजुतीनं संपेल. काही नवीन ओळखी तुमच्या होतील आणि त्याचं मैत्रीमध्ये रूपांतर होऊ शकतं. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विरोधकांचा धुव्वा उडवणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध स्वतःच्या राशीमध्ये 6ष्ठ स्थानामध्ये भ्रमण करत असल्यामुळे शत्रूंवरती तुम्ही विजय मिळवाल. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा आणि पुण्यकर्मावरती खर्च केल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांमध्ये तुम्ही डोकेदुखी ठराल. तुमच्या कामाचा वेग आज अफाट राहील. घरामध्ये वातावरण समाधानकारक असून जोडीदाराची तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र 6ठ स्थानामध्ये उभा असून तुम्हाला शत्रू तुमच्या स्थानामध्ये दिसतोय. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते त्यावेळी मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती येते. तुम्हाला आज सावध राहावं लागेल, कारण गुप्त शत्रू अचानकपणे सक्रिय होतील. विनाकारण तुमची धावपळ आणि घरामध्ये थोडीशी अशांतता जाणवेल. परंतु तुम्ही फार काळजी करू नका. संध्याकाळपर्यंत किंवा फार तर रात्रीपर्यंत तुमची परिस्थिती आटोक्यामध्ये येईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आव्हानात्मक आहे, कारण तुमच्या राशीवरती शनीचा प्रभाव आणि मिथुन राशीमध्ये चंद्र विराजमान आहे. तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागेल. एखादा महत्त्वाची व्यावसायिक डील तुमच्या बाजूने होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमचे विचार इतरांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवलेत तर येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने असेल. तुमच्यासाठी मेहनत जास्त असली तर भविष्यामध्ये तुम्हाला चांगले त्याचं फळ मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीला कामामध्ये आज यश मिळेल. तुमच्या राशीचा स्वामी हा गुरु मिथुन राशीमध्ये आणि चंद्र 7म स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्यामुळे शासकीय कामात तुम्हाला यश आहे. घरामध्ये देखील वातावरण समाधानकारक असून सुखसुविधा वाढतील. जोडीदार किंवा मित्रांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. विरोधकांवरती तुम्ही विजय मिळवणार आहात. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार असून संध्याकाळी एखाद्या मंगल समारंभामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून तुमच्या राशीचा स्वामी हा शनी 3य स्थानामध्ये तर चंद्र 6ठ स्थानामध्ये. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते तेव्हा तो शत्रूंवरती विजय मिळवतोच. तुमच्या कामाचा वेग, हुशारी यामुळे विरोधक किंवा गुप्त शत्रू तुमचं काहीच बिघडवू शकणार नाहीत. काही लोकांच्या भेटी होतील, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. वरिष्ठांच्या कृपा आशीर्वादामुळे मालमत्तेसंदर्भात काही वाद सुरू असतील तर ते कमी होतील. दिवसभर तुम्ही फार धावपळ करणार आहात आणि असं करताना तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक योग घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी 2य स्थानातील मीन राशीमध्ये भ्रमण करतोय. त्यामुळे आर्थिक प्रगतीचे दाट योग आहेत. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून कठोर मेहनत करत आहात, त्याचं तुम्हाला उत्तम फळ मिळेल. अचानक धनप्राप्ती होण्याची देखील शक्यता आहे. ज्येष्ठ महिलेच्या आशीर्वादामुळे प्रगतीची संधी आहे. तसेच तुमच्या घरामध्ये भावंडांसोबत काही वाद जर असतील तर ते कमी होतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक असून तुमच्यासाठी चांगले योग जुळून येत आहेत. तुमच्या राशीचा स्वामी हा गुरु 4थ अर्थात सुख स्थानामध्ये असून चंद्र हा 7म स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्यामुळे नवीन मिळकतीचे मार्ग खुले होतील. विरोधकांवरती तुम्ही आज विजय मिळवणार असून तुमचं नशीब उजळणार आहे. व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा आर्थिक लाभ होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.